आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची? अरे चांगल्यांच्या हातात द्यायची. ज्याच्यात धमक आहे, लात मारेल तिथं पाणी काढण्याचे, त्याच्या हातात द्यायचे. अरे काय गप्पा मारता? अजित पवार सहकार मोडायला निघाला. समोरासमोर या ना. मला सगळ्यांनी सांगितलं, हो दादा नका करू, फार गडबड होईल, ते असं होईल तसं होईल. मी करणारच आहे आज, काय कुणाला करायचं ते का. माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे. मला म्हणत होते ना की जाहीर करू नका, जाहीर करू नका, चेअरमन मीच होणार आहे. गेस्ट हाऊसला चहाशिवाय काही पैसे नाही, चहाशिवाय काहीच पैसे नाही. अरे थांबा रे बाबा, आपला दम 22 तारखेपर्यंत टिकला पाहिजे, इच्छुक करतो. अरे असं उंटावरून शेअर राखून कामं होत नाहीत. माळेगावचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची? अरे चांगल्यांच्या हातात द्यायची. ज्याच्यात धमक आहे, लात मारेल तिथं पाणी काढण्याचे, त्याच्या हातात द्यायचे. तुम्ही काय सांगताय? 45 आणि 50 वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघांनी उठवावं लागतंय, बसवावं लागतंय, तरी तुम्हाला डायरेक्टरच व्हायचे. अरे कधी थांबणार तुम्ही? सारखं तुम्हीच. 5 वर्षापूर्वी निवडून दिलं तुम्ही, कारखान्यात आला नाही. बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमचे केशवराव चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होतं. केशवरावचं काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होतं, बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होतं. तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता, ते कसं जमतं? 8 ते 5 वाजता उठून 5:45 कुठला मायचा लाल वेगवेगळी कामं बघत असतो. काय माझं काम आहे? जनतेची कामं बघत असतो, जनतेचे प्रश्न सोडवत असतो. मी काय सांगायचं, 5 वर्षात होत्याचं नव्हतं केलं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला. तुमच्या का पोटात दुखतंय? मी फॉर्म भरला ना. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय, त्याला अनुसरून फॉर्म भरला. हिम्मत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. हे काय सांगताय? खासदारकी आमदारकीला बोलावून न्यायचं, तेव्हा वयाची अडचण नव्हती. वयाची अडचण हवी, तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले, त्याच्यात वयाची अडचण. सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का? तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही, घरी या. मी घरी आलो असतो. उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना. शेवटी आम्ही उमेदवार आहोत. आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्यांनाही नमस्कार करणार, कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे. त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का? रे कोण पाणी ओततंय? त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमक आहे अजित पवारांच्या आहे. तुम्ही काय सांगता? या 20 लोकांकडे बघू नका, ह्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे. मला म्हणत होते ना की जाहीर करू नका, जाहीर करू नका, चेअरमन मीच होणार आहे. मला पण दाखवायचंय की माझ्यावर आरोप करणारे अप्पासाहेब म्हणतात ना सहकार मोडायला निघाला. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये उद्याच्या 5 वर्ष भाव देऊन नाही दिला तर नावाच अजित पवार सांगणार. त्यामध्ये काही झालं की दादांनी केलं. माझं मागं तर काय काढलं म्हणले, ते दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी कुठलं तरी अडवलं. मी कधी कुणाचंही अडवत नाही. आत्ता विरोधकांची पण NCDCची प्रकरणं बापूला विचारा, मी अनेक केली. मी त्या संचालक बोर्डाला बघत नाही, त्या सभासदांना बघतो, 19-20 हजार सभासदांना. आणि ते म्हणतात ना दादांनी का फॉर्म भरला? अरे 20-22 हजार सभासदांच्या घरात 5-5 जण धरली तरी 22-5 110, 1.25 लाख लोकांचा प्रपंचाचा प्रश्न आहे ना. मी ज्यावेळेस तुमच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको? माझ्या इंदापूर बारामती तालुक्याकरता पृथ्वीराज जाचकांच्यावर जबाबदारी सोपवली, ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार आहे. आज मला कोण ओळखतात? बारामतीचा आमदार म्हणून ओळखतात. उद्याच्याला बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर आयुक्त कुठलं काम आपलं अडवल? कुठलं काम अडवल? 10 जणांना तर मंत्री मी केलंय.
खाती मी वाटलीत, चेअरमनची होऊ द्या, तुमचं सगळ्यांचं योग्य पद्धतीनं काम मार्गी लावेल. कारखान्याचा ऊस नेताना ह्याचा आधी त्याचा नंतर असं होणार नाही. जर कुणी डायरेक्टरनी चूक केली तर तो डायरेक्टरचा त्या दिवशी शेवटचा दिवस. तुम्ही म्हणाल कसं, की असं ह्या पुरुषोत्तम दादाकडे एक डायरेक्टर चुकला, मी त्याला राजीनामा द्यायला लावला, विचारा. त्या जागी दुसरा घेतला, त्याला व्हाईस चेअरमन केला. मी नुसता बोलत नाही, शंकर मी करून दाखवतो.